सेवेत परीक्षेसाठी उपयुक्त राहील। तर पहिला प्रश्न आहे, कोणते दल केंद्रीय दल या प्रकारात मोडत नाही? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक डी म्हणजे एटीएस हे केंद्रीय पोलीस दलात मोडत नाही। तर एटीएस काय आहे रे? अँटी टेररिस्ट स्क्वॉड आहे, अँटी टेररिस्ट स्क्वॉड। तर हा स्क्वॉड प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळा असतो, म्हणून हा केंद्रीय दलामध्ये मोडत नाही। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरिता कोणत्या प्रणालीचा वापर करतात? तर महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरिता खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए CCTNS याचा वापर केला जातो। पुढचा प्रश्न आहे, होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? तर होमगार्ड दलाचा प्रमुख हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 महासमादेशक हा होमगार्ड दलाचा प्रमुख असतो। पुढील प्रश्न आहे, पोलीस दलातील खालील पदांचा चढता क्रम लावा। तर पोलीस दलातील चढता क्रम सगळ्यात पहिले कोण येईल रे? पोलीस अधीक्षक, मग येईल पोलीस उपनिरीक्षक, मग येईल विशेष पोलीस महानिरीक्षक, मग येईल अप्पर पोलीस महासंचालक आणि नंतर येईल पोलीस महासंचालक। म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न आहे, पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो? पोलीस पाटलाचे काम जरी गावातील दंगे हे पोलिसांना कळवणे असले किंवा गावात शांतता राखणे असले तरी पोलीस पाटलाची नेमणूक हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 महसूल विभाग हे करत असते। पुढील प्रश्न आहे, चिल्का सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर चिल्का सरोवर हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए ओरिसा या राज्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे, संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान खालीलपैकी ऑप्शन क्रमांक ए रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे, सातपुडा पर्वतरांगेमुळे डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे। तर सातपुडा या पर्वतरांगेमुळे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा व तापी या नद्यांची खोरी वेगवेगळी झालेली आहे। पहा, जर महाराष्ट्राचा विचार केला, समजा हा सातपुडा पर्वत आहे, तर इथून नर्मदा नदी जाते, इथून तापी नदी जाते, ठीक आहे। तर सातपुडा पर्वतामुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे वेगवेगळे झालेले आहे। पुढील प्रश्न आहे, सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, लंडन हे शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे? तर लंडन हे शहर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी थेम्स नदीकाठी वसलेले आहे। पुढील प्रश्न आहे, गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर गीर हे अभयारण्य खालीलपैकी ऑप्शन क्रमांक सी सिंह या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। पुढील प्रश्न आहे, आटाकामा वाळवंट कोणत्या खंडामध्ये पसरलेले आहे? तर आटाकामा वाळवंट हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक बी दक्षिण अमेरिका या खंडामध्ये पसरलेले आहे। पुढील प्रश्न आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहे? तर भारतीय हरित क्रांतीचे जनक खालीलपैकी डॉक्टर MS स्वामीनाथन हे आहे। त्यांना 2024 मध्ये भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे। तर वर्गीस क्युरियन हे श्वेतक्रांतीचे जनक आहे, श्वेतक्रांती। जर जगामध्ये हरित क्रांतीचे जनक विचारलं तर जगामध्ये नॉर्मन बोरलॉग हे जगातील हरित क्रांतीचे जनक आहेत।
पुढील प्रश्न आहे, जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात आली आहे? तर ती मांगीतुंगी येथे उभारण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर पानिपतची तिसरी लढाई हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 1761 मध्ये लढण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे, ग्रामगीता ही कोणी लिहिली? तर ग्रामगीता खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. ते मूळचे अमरावतीचे आहे. त्यांची समाधी मोझरी येथे आहे. मोझरी. त्यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. गुरुकुंज ते कुठे आहे रे? मोझरीमध्येच आहे. लोकमान्य टिळक यांनी 2 वृत्तपत्र स्थापन केले. एक म्हणजे केसरी, दुसरे मराठा. मराठा हे इंग्रजी भाषेत होते, तर केसरी हे मराठी भाषेमध्ये होते. पुढील प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? तर महात्मा फुले यांनी स्थापन केलेली संस्था खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 सत्यशोधक समाज ही आहे. पुढील प्रश्न आहे, जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? तर जिल्हा परिषदेचा सचिव हा खालीलपैकी मुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो. पुढील प्रश्न आहे, बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण मोजण्यासाठी वापरतात. तर बॅरोमीटर हे वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी वापरतात. वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे वापरतात. पुढील प्रश्न आहे, CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? तर CH4 ही रासायनिक संज्ञा खालीलपैकी मिथेनसाठी वापरली जाते. मिथेन. मिथेनलाच मार्श गॅस असे सुद्धा म्हणतात. मार्श गॅस. मिथेनला दलदलीचा वायू असा सुद्धा म्हणतात. दलदलीचा वायू. मिथेन हा जैव. ऑप्शन क्रमांक 1 मिथेन. पुढील प्रश्न आहे, दिनांक 1 जुलै 2024 पासून प्रात्यासंदर्भात फौजदारी कायदा अस्तित्वात आला. तर 1 जुलैपासून खालीलपैकी भारतीय साक्ष अभियान या अंतर्गत फौजदारी कायदा अस्तित्वात आला. पुढील प्रश्न आहे, भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचे कलम कोणते आहे? तर भारतीय न्याय संहितेमध्ये खून करण्यासाठी कलम 103 हे वापरली जाते. पुढील प्रश्न आहे, भारताच्या निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर भारताच्या निवडणूक आयोगाचे निवडणूक आयुक्त हे श्री राजीव कुमार हे आहेत. भारताच्या निवडणुका एकूण 7 टप्प्यामध्ये झाल्या, तर महाराष्ट्राच्या निवडणुका एकूण 5 टप्प्यामध्ये झाल्या. पुढील प्रश्न आहे, सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी घेतली जाते? तर सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा ही खालीलपैकी वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतलेली जाते. तर अभियांत्रिकी IIT साठी JEE ची परीक्षा घेतली जाते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांना दरमहा किती रक्कम मिळणार आहे? तर त्यांना दरमहा ऑप्शन क्रमांक 1 1500 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.